नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल। सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रसर नेते होते। त्यांना नेताजी सुद्धा म्हटले जाते। दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली। त्यांनी दिलेला जय हिंदचा नारा आजही भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे। त्यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा असे भारताला आव्हान दिले। सुभाषचंद्र बोस यांचा जन्म जानेवारी 23, 1897 रोजी ओडिसामधील कटक शहरात झाला। त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती होते। जानकीनाथ बोस हे कटक शहरातील नामवंत वकील तसेच बंगालचे विधानसभेचे सदस्यही होते। इंग्रज सरकारने त्यांना राय बहादूर हा किताब दिला होता। लहानपणी सुभाष कटकमध्ये रॅव्हनशॉ कॉलेजिएट हायस्कूल नामक शाळेत शिकत होते। या शाळेत त्यांच्या एका शिक्षकाचे नाव वेणी माधवदास होते। वेणी माधवदास आपल्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग जागवत त्यांनी सुभाषमधली सुप्त देशभक्ती जागृत केली। वयाच्या 15व्या वर्षी सुभाष गुरुच्या शोधात हिमालयात गेले। गुरुचा शोध असफल राहिला। त्यानंतर स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचून सुभाष त्यांचे शिष्य बनले। 1921 साली इंग्लंडला जाऊन सुभाष यांनी भारतीय नागरी सेवेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले, परंतु इंग्रज सरकारची चाकरी करण्यास नकार देऊन त्यांनी राजीनामा दिला व ते मायदेशी परतले। मुंबईत 20 जुलै 1921 रोजी महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस सर्वप्रथम एकमेकांना भेटले। जानेवारी 26, 1931 च्या दिवशी कोलकात्यात सुभाषबाबू तिरंगी ध्वज फडकवत एका विराट मोर्चाचे नेतृत्व करत होते, तेव्हा पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यात ते जखमी झाले। सुभाषबाबू तुरुंगात असताना गांधीजींनी इंग्रज सरकारबरोबर तह केला व सर्व कैद्यांची सुटका करण्यात आली। आपल्या सार्वजनिक जीवनात सुभाषबाबूंना एकूण 11 वेळा कारावास भोगावा लागला। मे 3, 1939 रोजी सुभाषबाबूंनी काँग्रेस अंतर्गत फॉरवर्ड ब्लॉक नामक आपल्या पक्षाची स्थापना केली। काही दिवसानंतर सुभाषबाबूंना काँग्रेसमधून काढून टाकण्यात आले। पुढे फॉरवर्ड ब्लॉक हा एक स्वतंत्र पक्ष बनला। दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वीच फॉरवर्ड ब्लॉकने भारताचा स्वतंत्र लढा अधिक तीव्र करण्यासाठी जनजागृती सुरू केली। त्यामुळे इंग्रज सरकारने सुभाषबाबू सहित फॉरवर्ड ब्लॉकच्या सर्व मुख्य नेत्यांना कैद केले। सरकारला आपली सुटका करण्यास भाग पाडण्यासाठी सुभाषबाबूंनी तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले। तेव्हा सरकारने त्यांची सुटका केली, पण सरकारने त्यांना त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवले। नजरकैदेतून निसटण्यासाठी सुभाषबाबूंनी एक योजना बनवली। जानेवारी 16, 1941 रोजी पठाणी वेशभूषेत मोहम्मद झियाउद्दीन असे नाव धारण करून ते पोलिसांची नजर चुकून घरातून निसटले। कोलकात्यापासून दूर गोम्य रेल्वे स्थानकावर फ्रंटियर मेल पकडून ते पेशावरला पोहोचले। कीर्ती किसान पार्टीच्या भगतराम तलवारच्या सोबतीने सुभाषबाबू पेशावरहून अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या दिशेने निघाले। हा संपूर्ण प्रवास त्या दोघांनी डोंगरातून पायी चालत पूर्ण केला। मार्च 29, 1942 रोजी सुभाषबाबू जर्मनीचे सर्वोच्च नेते ॲडॉल्फ हिटलर यांना भेटले। पहिल्याच भेटीत हिटलरने त्यांना भारताचे नेताजी हिज एक्सलन्सी सुभाष बोस हे वाक्य वापरून स्वागत केले। तेव्हापासून लोक त्यांना नेताजी या नावाने ओळखू लागले। मार्च 8, 1943 रोजी जर्मनीतील किल बंदरात ते अबिद हसन सफरानी नामक साथीदारासह एका जर्मन पाणबुडीत बसून पूर्व आशियाच्या दिशेने निघाले। या जर्मन पाणबुडीतून त्यांनी हिंदी महासागरातील मादागास्करचा किनारा गाठला। तेथे त्या दोघांनी भयंकर समुद्रातून रबराच्या होडीने वाट काढत जापानी पाणबुडी गाठली। द्वितीय महायुद्धाच्या काळात कोणत्याही दोन देशांच्या नौसेनेच्या पाणबुड्यांच्या दरम्यान झालेली नागरिकांची ही एकमात्र अदलाबदल। ही जापानी पाणबुडी मग त्यांना इंडोनेशियातील पादंग बंदरात घेऊन गेली। ऑक्टोबर 21, 1943 रोजी नेताजींनी सिंगापुरात अर्जी हुकूमत-ए आझाद हिंद ची स्थापना केली। ते स्वतः या सरकारचे राष्ट्रपती, पंतप्रधान व युद्धमंत्री बनले। या सरकारला एकूण 9 देशांनी मान्यता दिली। नेताजी आझाद हिंद फौजेचे सरसेनापतीही बनले। आझाद हिंद फौजेत जापानी लष्कराने इंग्रजांच्या फौजेतून पकडलेल्या भारतीय युद्धबंद्यांना भरती केले। आझाद हिंद फौजेत स्त्रियांसाठी झाशी की राणी रेजिमेंट ही बनवली गेली। पूर्व आशियात नेताजींनी अनेक भाषणे करून तेथील स्थायिक भारतीय लोकांना आझाद हिंद फौजेत भरती होण्याचे तसेच त्यांना आर्थिक मदत करण्याची आवाहने केली। ही आवाहने करताना त्यांनी
नेताजींनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असा नारा दिला. आझाद हिंद फौजेने जापानी लष्कराच्या साथीने भारतावर आक्रमण केले. आपल्या फौजेला प्रेरणा देण्यासाठी नेताजींनी चलो दिल्ली अशी हाक दिली. दोन्ही फौजांनी इंग्रजांकडून अंदमान आणि निकोबार बेटे जिंकली. नेताजींनी ह्या बेटांचे शहीद आणि स्वराज बेटे असे नामकरण केले. दोन्ही फौजांनी मिळून इम्फाळवर व कोहिमावर आक्रमण केले, पण नंतर इंग्रजांनी बाजी मारली व दोन्ही फौजांना माघार घ्यावी लागली. जुलै 6, 1944 रोजी आझाद हिंद रेडिओवरचे आपले भाषण नेताजींनी गांधीजींना उद्देशून केले. या भाषणाच्या माध्यमातून नेताजींनी गांधीजींना जपानकडून मदत मागण्याचे आपले कारण व आझाद हिंद फौज यांची स्थापना करण्यामागचे उद्दिष्ट स्पष्ट केले. या भाषणात नेताजींनी गांधीजींना सर्वप्रथम राष्ट्रपिता असा उल्लेख करत आपल्या युद्धासाठी त्यांचा आशीर्वाद मागितला. ऑगस्ट 18, 1945 रोजी नेताजी विमानातून रशिया मांचुरियाच्या दिशेने जात होते. या प्रवासादरम्यान ते बेपत्ता झाले. या दिवसानंतर ते कधी कुणाला दिसले नाहीत. ऑगस्ट 23, 1945 रोजी जपानच्या दोमेई वृत्तसंस्थेने जगाला कळविले की ऑगस्ट 18 रोजी नेताजींचे विमान तैवानच्या भूमीवर अपघातग्रस्त झाले होते व त्या दुर्घटनेत खूपच भाजलेल्या नेताजींचे इस्पितळात निधन झाले. ऑगस्ट 18, 1945 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस कसे व कुठे बेपत्ता झाले तसेच त्यांचे पुढे नक्की काय झाले हे भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे अनुत्तरित रहस्य बनलेले आहे. 1992 साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोपरांत भारतरत्न प्रदान करण्यात आले होते, परंतु सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या एका जनहित याचिकेचा आधार घेऊन नेताजींना दिलेला हा पुरस्कार परत काढून घेण्यात आला. त्या याचिकेत नेताजींच्या मृत्यूचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांना मरणोपरांत भारतरत्न पुरस्कार देणे अवैध आहे असा युक्तिवाद करण्यात आला होता. दिलेल्या भारतरत्न पुरस्कार परत घेण्याची इतिहासातली ही एकमेव घटना आहे. आझाद हिंद सरकारच्या स्थापनेनंतर त्यांनी स्वीकारलेले राष्ट्रगीत हेच स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत बनले. त्यांच्या या कारकिर्दीला मानाचा मुजरा.